हॅलो फ्रेंड्स, इल्युमिनेटिंग विथ शिल्पाजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चॅलेंज नंबर म्हणजे काय, फर्स्ट, सेकंड आणि मेन चॅलेंज कसे कॅल्क्युलेट करायचे हे पाहिलं. आज आपण त्याच्या एक स्टेप पुढे जाऊया. चॅलेंज नंबर आणि लाईफ पाथ नंबर एकत्र कसे इंटरप्रेट करायचे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लाईफ पाथ नंबर आपली मुख्य लाईफ जर्नी किंवा डिरेक्शन दाखवतो आणि चॅलेंज नंबर त्या जर्नीमध्ये आपल्याला कोणत्या क्वालिटीज डेव्हलप किंवा बॅलन्स करायच्या आहेत याकडे संकेत देतो. म्हणून लक्षात ठेवा, लाईफ पाथ माझी जर्नी, चॅलेंज त्या जर्नीमधला ग्रोथ लेसन. एक्झाम्पल घेऊया. समजा लाईफ पाथ नंबर 3 आहे. 3 क्रिएटिव्हिटी, कम्युनिकेशन आणि सेल्फ एक्सप्रेशनशी जोडला जातो आणि चॅलेंज नंबर 4 आहे. 4 नंबर डिसिप्लिन, पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि स्ट्रक्चरशी जोडला जातो. म्हणून या कॉम्बिनेशनचा एक पॉसिबल थीम असं असू शकतं, माझ्या क्रिएटिव्हिटीला स्ट्रक्चर कसं द्यायचं. आयडियाज खूप असतील पण त्यांना कन्सिस्टंटली कामात आणणं हा ग्रोथ एरिया असू शकतो. 3 म्हणतं क्रिएट, 4 म्हणतं गिव्ह इट स्ट्रक्चर. दुसरं एक्झाम्पल, समजा लाईफ पाथ नंबर 8 आणि चॅलेंज नंबर 1. नंबर 8 हा जनरली करिअर, अचिव्हमेंट, लीडरशिप, ॲम्बिशन, मनी आणि रिस्पॉन्सिबिलिटीशी जोडला जातो आणि चॅलेंज 1 हा इंडिपेंडन्स, सेल्फ कॉन्फिडन्स, इंडिव्हिज्युअलिटी आणि स्वतःचे डिसिजन घेणं याच्याशी जोडला जातो. म्हणून या कॉम्बिनेशनचा ग्रोथ थीम असा असू शकतो, सक्सेस मिळवताना स्वतःच्या आयडेंटिटी आणि कॉन्फिडन्सवर काम करणं. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती करिअरमध्ये खूप ॲम्बिशियस आहे, तिला मोठं अचीव करायचं आहे, लीडरशिप घ्यायची आहे आणि स्वतःचं काहीतरी बिल्ड करायचं आहे. पण चॅलेंज 1 मुळे तिच्यासाठी एक लेसन असू शकतो, दुसऱ्याच्या अप्रुव्हलवर अवलंबून न राहता स्वतःच्या डिसिजनवर विश्वास ठेवणे. म्हणजे लाईफ पाथ नंबर 8 म्हणतं अचीव अँड लीड, चॅलेंज 1 म्हणतं बिलीव्ह इन युअरसेल्फ अँड टेक द लीड. यामुळे 8+1 चा प्रॅक्टिकल ग्रोथ मेसेज असा होऊ शकतो, यश मिळवण्याची क्षमता आहे पण स्वतःवर विश्वास ठेवून स्वतंत्र निर्णय घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अजून एक एक्झाम्पल घेऊ. लाईफ पाथ नंबर 7 आणि चॅलेंज नंबर 5. लाईफ पाथ नंबर 7 नॉलेज, इंट्रोस्पेक्शन, रिसर्च आणि इनर ग्रोथशी जोडला जातो. चॅलेंज 5 चेंज, फ्रीडम आणि फ्लेक्झिबिलिटीशी जोडला जातो. म्हणून ग्रोथ लेसन असू शकतो, सगळं कंट्रोल करण्याऐवजी काही बदल स्वीकारायला शिका. 7ला विचार करायला आवडतं पण 5 म्हणतो कधी कधी मूव्ह करा आणि एक्सपिरियन्स घ्या. आता एक महत्त्वाची गोष्ट, आपण फक्त मेन चॅलेंज पाहायचं नाही. फर्स्ट चॅलेंज सुरुवातीच्या लाईफ फेजमधील ग्रोथ थीम समजण्यासाठी पाहता येते. सेकंड चॅलेंज पुढच्या फेजमधील लेसन समजण्यासाठी आणि मेन चॅलेंज मॅच्युअर स्टेजमध्ये पुन्हा जाणवणाऱ्या किंवा अधिक महत्त्वाच्या ग्रोथ थीमकडे पाहण्यासाठी वापरला जातो. हे नंबर्स लाईफ पाथ सोबत पाहिल्यावर इंटरप्रिटेशन अधिक मिनिंगफुल होऊ शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅलेंज नंबर म्हणजे बॅड लक नाही. चॅलेंज 4 आला म्हणून लाईफ कठीणच असेल किंवा चॅलेंज 8 आला म्हणून मनी प्रॉब्लेम येतील असं निश्चितपणे म्हणता येत नाही. त्याऐवजी स्वतःला विचारा, या नंबरची क्वालिटी मी माझ्या आयुष्यात कुठे डेव्हलप करू शकतो. चॅलेंज म्हणजे प्रॉब्लेमपेक्षा ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी. क्विक फॉर्म्युला, जेव्हा लाईफ पाथ आणि चॅलेंज एकत्र इंटरप्रेट कराल, 2 प्रश्न विचारा. माझा लाईफ पाथ मला काय डेव्हलप करायला सांगतो आणि माझा चॅलेंज नंबर मला काय बॅलन्स किंवा इम्प्रूव्ह करायला शिकवतो. दोन्ही आन्सर एकत्र केले
की तुमचा पर्सनल ग्रोथ थीम अधिक स्पष्ट होऊ शकतो. चला एक छोटासा क्विज. लाईफ पाथ नंबर 3 आणि चॅलेंज नंबर 4 याचं योग्य इंटरप्रिटेशन कोणतं? ए. क्रिएटिव्हिटीला डिसिप्लिन देणं. बी. रिलेशनशिप्स सोडून देणं. सी. फक्त मनीवर फोकस करणं. आणि डी. कोणताही चॅलेंज नाही. योग्य आन्सर आहे ए. क्रिएटिव्हिटीला डिसिप्लिन देणं. आता तुमची पाळी. कमेंटमध्ये लिहा लाईफ पाथ नंबर काय आहे, फर्स्ट चॅलेंज काय आहे, सेकंड चॅलेंज काय आहे आणि मेन चॅलेंज काय आहे. आणि सांगा तुमच्या नंबरचा कॉम्बिनेशन तुमच्या लाईफशी रिलेट होतो का. तर आज आपण पाहिलं लाईफ पाथ तुमची जर्नी दाखवतो आणि चॅलेंज नंबर त्या जर्नीमधील ग्रोथ लेसन समजून घेण्यास मदत करतो. पण लक्षात ठेवा, एक नंबर तुमचं पूर्ण आयुष्य डिफाईन करत नाही. न्यूमरॉलॉजी ही बिलीफ बेस्ड सिस्टम आहे. त्यामुळे याचा उपयोग सेल्फ रिफ्लेक्शन आणि पर्सनल अवेअरनेससाठी करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इल्युमिनेटिंग विथ शिल्पाजला सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण सुरू करूया एक नवीन इंटरेस्टिंग सिरीज, पिनॅकल नंबर्स, तुमच्या आयुष्यातील 4 मोठे फेज. तोपर्यंत स्वतःला ओळखा, सकारात्मक राहा आणि तुमच्या आयुष्यात प्रकाश पसरवत राहा. थँक्यू.